कॅरी केल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावला. जबरदस्त गोलंदाजी, जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. काल आज जवाब गोलंदाजी केली. सुपर्ब स्पेल या स्पर्धेतील फेकलं निलेश भाऊ शेलार. हा क्रिकेट मधील अनुभव आहे. खऱ्या अर्थाने मानिवली गावाला क्रिकेटचं बालकडू पाजणारं व्यक्तिमत्व म्हणजे निलेश भाऊ शेलार आणि त्यांची कामगिरी पाहायला मिळाली तिथे. क्या बात आहे. स्पीड बॉक्स हॅपी फीस थोडस कोल्ड व्हा आणि खऱ्या अर्थाने सन्मान चिन्ह देखील दिलं जात आहे. हो लगेच. तर निश्चितच आपण पाहताय मॅन ऑफ द मॅच स्पीड बॉक्स. त्यासोबत आपण निश्चितच शुभ सन्मान देखील इथे घेतोय. राजू दादा आहेत आमचे, किरण दादा आहेत आणि मान्यवर देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सुगंधित पुष्पगुच्छ ज्या पद्धतीनं मान्यवर आले आणि पुष्पगुच्छाप्रमाणे आपलं व्यासपीठ जसं दरवळलंय सुगंधित झालंय त्या पद्धतीने पुष्पगुच्छ देऊन आणि ट्रॉफी सन्मान चिन्ह देऊन देखील सन्मानित केलं जात आहे. मायची उबदार चाल महाराष्ट्राचा महाशृंगार. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच झाले निलेश भाऊ शेलर. त्यासोबत राजू दादा यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया या व्यासपीठावर. क्या बात आहे. उपस्थित मान्यवरांची मानती आली. नक्कीच कहती है भारत की धरा निभा रही है हमारी परंपरा. तर नक्कीच भरपूर व्याप आहे कामाचा आणि कल्पेशला देखील आणि निलेश भाऊसने नक्कीच सांगितलं. खूप खूप धन्यवाद सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं आणि निलेश भाऊ शेलार यांचं देखील. मॅन ऑफ द मॅच राहिलेत पुढच्या मॅचसाठी त्यांना आणि त्याच्या संपूर्ण संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतील. नक्कीच निलेश भाऊ शेलार यांचे मोठे बंधू अर्थातच श्री आदरणीय संजयजी पंडित शेलार साहेब यांच्या माध्यमातून देखील आपल्या सन्मान चिन्हे लाभलेले आहेत. युवक अध्यक्ष कल्याण ग्रामीण भारतीय जनता पार्टी आणि संचालक मानवली शेतकरी सेवा सोसायटी आणि खऱ्या अर्थाने निलेश भाऊ शेलार यांचं देखील मोलाचं सहकार्य स्पर्धेसाठी लाभल्या. अर्थातच आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. तर किंग नाही तर किंग मेकर दर्या दिल इंसान करोडों की बस्ती में एक ही दिलदार असे अर्थातच निलेश भाऊ शेलार. थँक्यू सो मच. तर जाऊया पुढच्या मॅच कडे. आपण एका बाजूने आपण संघ पाहतोय अर्थातच एक संघ खेळताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ओझरली. त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने निश्चितच दुसरा संघ दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतोय एकविरा मानिवली. धन्यवाद ओमी केणे सर, ओमी सुतार सर. या ठिकाणी या पण कोणतीही स्पर्धा म्हटली की मान्यवरांचं आशीर्वाद आणि त्यांचे सहकार्य फार मोलाचं असतं. आणि स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बी आयोजित विहान ट्रॉफी या मोठ्या स्पर्धेला अनेक मान्यवरांचं सहकार्य लाभलंय. त्या सर्व मान्यवरांच्या सहकार्याचा मी उल्लेख या ठिकाणी करतोय. सन्माननीय श्री संजय केणे उद्योगपती निंबवली यांच्याकडनं प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं लाभलंय. सन्माननीय श्री निलेश शेलार उद्योगपती आणि अध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्याकडनं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलंय. सन्माननीय श्री किशोर केणे समाजसेवक निंबवली तृतीय पारितोषिक या स्पर्धेचा त्यांच्याकडनं आपल्याला लाभलंय. तसेच सन्माननीय श्री अमोलजी पाटील उद्योगपती खांडवळ चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी लाभलंय. सन्माननीय श्री संजयजी शेलार उद्योगपती मानिवली जे सन्मान चिन्ह आपण पाहतायत ते यांच्याकडे सन्माननीय संजयजी शेलार साहेब यांच्याकडनं आपल्याला लाभले. तसेच सन्माननीय श्री विजयजी पाटील उद्योगपती आणि समाजसेवक पिसेगावचे त्यांच्याकडनं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी झालंय. सन्माननीय श्री किरणजी केणे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष काँग्रेस यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपल्याला लाभलंय. तसेच सन्माननीय श्री बबलू पाटील समाजसेवक निंबवली यांच्याकडनं कूलर सन्माननीय श्री बबलू पाटील जी समाजसेवक निंबवली कूलर या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं लाभला. तसेच सन्माननीय श्री दीपकजी वाकडे साहेब समाजसेवक राय मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर ट्रॉफी या त्यांच्याकडनं आपल्याला लाभलेत. तसेच सन्माननीय श्री नित्यानंद सुदाम वाळंज कैलासवासी सुदाम वाळंज यांच्या स्मरणार्थ युट्यूबची सेवा या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं लाभली आहे. सन्माननीय श्री अनिलजी केणे सुयोगजी मगर आणि सन्माननीय श्री अनिलजी वाखरे सन्माननीय अनिलजी केणे समाजसेवक निंबवली सन्माननीय श्री सुयोगजी मगर उद्योजक घोटसई आणि सन्माननीय श्री अनिलजी वखारे समाजसेवक निंबवली यांच्याकडनं विशेष सहकार्य
या स्पर्धेसाठी लाभले. पाण्याची सेवा आहे ती सन्माननीय श्री अनिलजी वखारे साहेब यांच्याकडनं या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. सन्माननीय श्री संतोषजी शर्मा बॉल तुम्ही या स्पर्धेसाठी पाहताय ते त्यांच्याकडनं आपल्याला लाभलेत. नक्कीच काही मान्यवरांची नावं अजून आहेत आपण पुढे नक्कीच ऐकणार आहोत. तर दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल आपण पाहिला. पहिल्या बॉलवर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. पुढचा बॉल वेगाने जबरदस्त चेंडू होता. आणखी एक डॉट बॉल येतो. 2 चेंडू आणि 1 धाव. धाव फलकावर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतो आधी. फलंदाज किरण आणि महेश ही जोडी आहे ओझरली संघाच्या वतीनं. ओव्हर द विकेट ना महेशसाठी हा बॉल खोदून काढला तिथे अलॉंग दी कार्पेट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक थोडासाच होता उभा, परंतु तिथे एकच धाव येते. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं गेलं आहे. 3 चेंडू आणि 2 धाबा धावफलकावर. ओव्हर द विकेट ओव्हर द लाईन. गोलंदाज आधी जर्सी क्रमांक 18 परिधान केल्या. विराट कोहली यांची जर्सी क्रमांक. लॉफ्ट केलाय इनसाइड आउट. जबरदस्त स्ट्रोक आहे. क्रॅकिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक पळतात, पाठलाग करतात आणि चांगलं क्षेत्ररक्षण. संपूर्ण समर्पण, कंप्लीट कमेंटमेंट पाहायला मिळते तिथे. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करावं लागेल आपल्याला. धावसंख्या पुढे सरसावते 2 धावसंख्या धावफलकावर. 4 चेंडू आणि 4 धाबा. 4 चेंडू 4 धाबा. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुनश्च आधी शिसवे. चला बघा, 20 मिनिटांचा कालावधी 4 षटकांसाठी दिला गेला आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. जर 4 षटक 20 मिनिटांमध्ये झाले नाही तर आपल्याला अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये पाहायला मिळू शकतो. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जगदीश दुधकर सर आहेत. पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आय थिंक मला असं वाटतं बॅटची कडा लागली. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू लॉंग स्टॉप एंडला पळतोय, पाठलाग होतोय, परंतु चेंडूचा विजय तिथे निश्चित होता. चेंडू सीमा पार. पंचाचा इशारा आलाय. येतो हा चौकार. क्या बात आहे. डीजे मास्टरचं कौतुक करेन. ओझरली संघ मैदानाच्या आतमध्ये आणि ओझरली गावाचं संगीत नक्कीच ऐकवलं. पुढचा बॉल आधी चिसवे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. लॉफ्ट केलाय. फसवा चेंडू. गती परिवर्तन. झेल आहे तिथे. झेल पकडला गेला आहे आणि क्षेत्ररक्षकाने चांगली कामगिरी केली. चूक कोणतीही केली नाही. फलंदाजाला पडतावं लागतंय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. व्यक्त करूया.
पुढचा बॉल गोलंदाज सज्ज अख्खी. ओ हो 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 हो, क्या बात आहे. सिराज सारखं तिथे मात्र सेलिब्रेशन पाळलं. मिया मॅजिक एस्ट्रा उडवल्या तिथे, ट्रिपल उडवला, क्लीन बोल्ड आणि फलंदाज झाला बाद. का बच्चा बच्चा बोलेगा. जय श्री राम. आणि स्क्वेअर लेगचे आमचे अंपायर कल्पेश केने आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपल्याला अंपायर पाहायला मिळतील. आणि जर निश्चितच त्यांनी जर डान्सिंग अंपायरिंग केली तर नक्कीच सुनील केने यांच्या माध्यमातून रोख कॅश प्राइज 500 दिलं जाईल. आणि 100 आहे सौरभ केने. इतकी कंजूसी नका सौरभ. 100 मध्ये कोण नाचेल? 100 मध्ये कोंबडी पण नाचणार नाही. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा ओ लाऊड अपील. यस, फिंगर गोज अप. कात्रीत पकडलं बरोबर तिथे यस्टेच्या मधोमध. आणि मात्र फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन. LBW. तर नक्कीच विहान ट्रॉफी 2026 जत्रेपेक्षा कमी नाही मित्रांनो. कारण अनेक मान्यवर इथे पोहोचले, अनेक प्रेक्षकांची देखील उपस्थिती आपण पाहिली आणि अनेक चांगले चांगले खेळाडू या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कोण येतो? नवीन फलंदाज जगदीश येतोय. बाहुबली आहे खऱ्या अर्थाने. जर्मान ओझरली संघासाठी धावफलक आपण पाहतोय. निश्चितच 8 धावा फलकावर झालेले आहेत. 2 चेंडूवर 2 विकेट. ऑन विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक संपादित केली जाईल का या स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक. उंबरट्यावर आहे गोलंदाज आकाश शिसवे. जगदीश आहे मैदानाच्या आतमध्ये. जानवान ओझरली संघाकडनं. तर ग्रामस्थ मंडळ निंबवली जे कोणी उपस्थित असतील, ज्येष्ठ वरिष्ठ श्रेष्ठ, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली संघाच्या वतीनं आणि विहान ट्रॉफी 2026च्या वतीनं या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ संजयजी कचरू केणे साहेब असतील. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. विकेट हॅट्रिक काही पूर्ण होणार नाही, परंतु किफायती इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू आणि धावसंख्या फक्त 1 खर्च केली आतापर्यंत. टीमची टोटल फलकावर पाहायला मिळते 9 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा पुनश्चा. ओ परफेक्ट यॉर्कर. काय भन्नाट वेगाने चेंडू फेकला होता. ज्या पद्धतीने लेझर गाइडेड मिसाइल्स फेकल्या जातात त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय गोलंदाज आकाश शिसवे. भन्नाट वेग आहे गोलंदाजीमध्ये. वेग धारण केलाय. गतीचा महारथी आहे. आणि जर आपण पाहायला गेलं तर जे दोन्ही आमचे पंच आहेत ते देखील त्या पद्धतीची गोलंदाजी करू शकतात. एका बाजूने जगदीश दुस्कर, दुसऱ्या बाजूने कल्पेश केने. ओव्हर द विकेट ना. आडवा पाट लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाही. विकेट एरिया खाली एरियामध्ये प्रहार करत असताना चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे. जगदीश दुधकर सरांचा इशारा. चौकार. अटॅकिंग अप्रोच पाहायला मिळते. फलंदाज विकासच्या माध्यमातून जकास फटका होता.
अंतिम बॉल भिकासाठी आकाश चिसपे ओव्हर द विकेट न यावली. हा चेंडू चांगला वेगाने पुन्हा एकदा, परंतु पंच आम्हाला सांगतायत लाईन पाहावी लागेल. दंडित केले पंचांनी, दिशा खराब आहे. वाईट बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या पुढे सरसावते. 14 14 धावा फलकावर. आतापर्यंत 3 विकेट गमावलेले आहेत. फलंदाजी करत असताना चेअरमन उजरली संघाला. अंतिम बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडू चांगला पाहायला मिळतोय. षटक समाप्त दुसरं. दोन्ही पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले आणि आता षटकाच्या समाप्तीनंतर अखेर धावसंख्या धावफलकावर मात्र आणि मात्र 14 धावा. विलंब नका, आपल्याला 2 मिनिटांचा कालावधी तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक साठी दिला जाईल, यात शंका नाही. तर यापुढील सामना असेल मित्रांनो, तो म्हणजेच श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी बनाम आई गावदेवी नांदप अर्थातच सागर यांचा तो संघ आहे. तर दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचे नाणेफेकीसाठी एक इनिंग समाप्त झाल्यानंतर. याच्या कारण देखील विनंती असेल, जर दोन्ही संघ पोहोचलेले असेल तर त्यांना कॉलिंग करा, कारण अजून 10-15 मिनिटं आहेत आपल्याकडं. आणि जेव्हा मिड इनिंग होईल तेव्हा टॉस केला जाईल या सामन्याचा. कोंडेरी बनाम नांदप दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक होते परंतु खूप दूर होते. चेंडू त्यांच्या आबाक्याच्या बाहेर छूम अंतर झालाय. एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे चौकारा. क्या बात आहे. कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि ठाणे ग्रामीण टेनिस क्रिकेटचं हे संगीत ऐकवलं. जबरदस्त चेंडू, अप्रतिम बॉल, गोलंदाजी जबरदस्त होते. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आधी चिस्पे आपला पाहायला मिळतोय. तर दरम्यान पाहुण्यांची ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. तर सुस्वागतम पाहुण्यांचं, सुस्वागतम. सामना 1 मिनिट फक्त थांबवायचा आहे. आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आपण. तर खऱ्या अर्थाने पिसेगावची आणबान शान भाग्य विधाते आणि विजयदादा पाटील साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने पिसेगावला पडलेलं गोड स्वप्न, अर्थातच दिलखुलास दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय श्री विजयदादा पाटील पिसेगावचे आणबान शान आणि त्यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत मात्र विकेटने केलंय. जगदीशची विकेट. धन्यवाद.
त्या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात करूया तिसऱ्या षटकातील चौथा बॉल बॉलिंग ट्रॅक वर गोलंदाज आदि शिसवे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना लॉफ्ट स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट अख्खी आखे तिथे उपस्थित क्षेत्ररक्षण थोडंसं मात्र फंबल पाहायला मिळते आणि दरम्यान एकेरीच रूपांतर दुहेरीमध्ये दोन धाबा एकपटल्या गेल्या दोन धाबांच्या मदतीने धावफलक हलकस पुढे सरसावते आणि धावफलक हलत जुलत ठेवण्याचा प्रयत्न जर्मन उजरडी संघाच्या वतीनं 20 धाबा धावफलकावर पुन्हा एकदा ओ यावेळी फुलटॉस होता बॅटवर आला नाही पण आम्हाला सांगतायत इशारा त्यांनी सांगितला व्हाईट बॉलचा आपण तर धाव मिळेल 21 धावा धावफलकावर 4 बॉल 21 धावा धावफलकावर कुल स्कोर 21 रन अब तक अच्छी गेंदबाजी आदि शिसवे की तरफ से वो यहाँ पर मात्र हैमर करना चाहते थे गेंद वहां पर बल्ले पर लगी नहीं संपर्क खासा देखने को मिला नहीं और यहाँ पर 22 के रूप से एक रन 22 रन स्कोर एक गेंद अभी शेष है ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव साफ सुथरा लाइव टेलीकास्ट देख रहे अगली गेंद और क्या अगली गेंद है आदि शिसवे का स्पेल यहाँ पर खत्म होगा फुल टॉस आड़े बल्ले से अच्छा स्ट्रोक गेंद को भेज दिया नो बॉल और उसको लगा है चौका तर चेक करूया आपण नो बॉल होता आणि त्याच्यावर चौकार लागला परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमचा इथे मात्र रिव्ह्यू आहे सुनील गेलेत ड्रिंक्स ब्रेक साठी तोपर्यंत आपण ड्रिंक्स ब्रेक करा आपण चेक करूया नक्की काय झालंय तर नो बॉल आहे पंच आम्हाला सांगतायत तिसरे पंच भीमर बॉल असेल भीमर पर चौकार लागलाय म्हणजे एक बॉल अजून टाकावा लागेल आधी शिसवेला आणि तो बॉल फ्रीट असेल खराब चेंडू होता फुल टॉस होता आणि त्याचा फायदा देखील उचलला खरपूस समाचार घेतला धावसंख्या धावफलकावर 27 27 धावा अंतिम बॉल अजून शिल्लक फ्रीडचा इशारा आलेला आहे बॅट्समन स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय विकास जो की जकास कामगिरी करतो संघासाठी ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा सज्ज होतोय पुनश्चा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न यावेळी चांगला चेंडू डायरेक्ट हिट लागलाय काम तमाम झालाय तिथे आत्महत्या करत असताना फलंदाज झाला बाद
प्लेयर आपण जाऊ नका मैदानाच्या आतमध्ये, आमचे स्वयंसेवक जातील. तर नक्कीच ब्लॅक पडद्याच्या बाजूला जो रस्ता आहे तो रस्ता त्या गाड्या ज्या आहेत त्या काढायच्या आहेत. तिथे पार्किंगने लक्षात घ्या, कारण तिथून रस्ता आहे जाण्यासाठी. तो रस्ता ब्लॉक करू नका आपण, कारण तो एकच रस्ता आहे तिथून जाण्यासाठी. आणि ज्या कोणाच्या गाड्या असतील त्यांना विनंती असेल की आपण तिथून त्या गाड्या हटवायच्या आहेत. दरम्यान चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या डोक्यावरनं बॉल गेला सीमारेषा पलीकडे, आलाय चौकार. पाटणं पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिला. फलंदाज होता बाद. तर जो बॅटर येतो नवीन किशोर येतोय आणि त्याच्यासाठी प्रत्येकी षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने मुख्य आधारस्तंभ कृष्णा केने सरांच्या माध्यमातून समोरच्या दिशेनं चांगला फटका अख्ख्या आहे तिथे उपस्थित. एकच धाबी ती एका धाबीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 32-32 धाबा दाखल कापर. चौथं षटक प्रगती पथावर आणि चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे ती म्हणजेच मानिवडी संघाच्या वतीनं. आज मानिवडीचे 2 संघ आहेत, नांदपचे देखील 2 संघ आहेत. चांगला बॉल, सुरेख चेंडू. 4 बॉल 32 धाबा. अजून 2 चेंडूंचा केलं बाकी आहे. बादशी कडा क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅनला त्यांच्या हाताला बस्ट होऊन चेंडू पळतोय तिथे आणि शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील पाठलाग करत होता, परंतु चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर 4 धावांसाठी गेलाय आणि चौकार तिथे प्राप्त झालाय. साठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे कृष्णा केने यांच्या माध्यमातून आणि सुनील केने यांच्या माध्यमातून 100. भावेश पाटील यांच्या माध्यमातून 100. 400 रुपयांचा कॅश प्राइज. जर एक झेल पकडला तर 400 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. समोरच्या शेना खेळण्याचा प्रयत्न कोदून काढला होता बॉलला. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये फिल्डर आला, त्याने झेल तिथे चेंडूला पकडला. धावसंख्या फक्त एकच मिळते आणि फलकावर दाबा 37 दाबा. अंतिम षटक आता शिल्लक असेल. अंतिम षटकामध्ये दाबा किती येतील? चला, श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आपल्याला पाहायला मिळू शकतो संघ आई गावदेवी नांदप. चला, दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची. आपण कोंडेरीचा आलेला आहे कॅप्टन
नांदपचे पण आलेले आहेत आय थिंक. थँक्यू सो मच दोन्ही कॅप्टनचं धन्यवाद. जसं हे षटक कम्प्लीट होईल तसं टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचंय. मी देखील जॉईन होईल तुमच्या सोबत. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचा आहे. स्लॉग हिटर आपण पाहतोय. फुलटॉस यावेळी चांगला फटका ड्राईव्ह केला साईडला. फटका सुरेख होता. बॅट बेगाने फिरली होती परंतु धाबा फक्त 2 काढल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु 2 धाबा. यश येतं बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा आडवा बाटणं. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर गेला बॉल. गेला सीमा पार. 4 धाबांसाठी चौकार. मच्छिंद्र नाथांचं संगीत ऐकवतायत डीजे मास्टर त्यांचं देखील धन्यवाद. पुन्हा एकदा धावसंख्या दाफलका झाली आहे 43 धाबा. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज यश आलाय. यशवर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न फलंदाज जयेश करतोय. ओढून काढण्याचा प्रयत्न. बॅट लागली मात्र खाली पिचला बॅट घर्षण झाली. अंतिम 3 चेंडू. पुन्हा एकदा यश राऊंड द स्टंप्सने. टॉस यावेळी मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट झाला. त्याच्या डोक्यावरून गेला बॉल. 4 धावांसाठी दन 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 करत चौकार. फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल. उघडा डोले पहा नेट. पुढचा चेंडू फ्रीट. आता फ्रीटच्या बॉलवर खरपूस समाचार उचलता येईल का असं वाटलं होतं की 40 धाबा देखील कंप्लीट होणार नाही परंतु चांगली टोटल सेट केली गेली. आता तब्बल 48 धाबा झाल्या दाफलकावर. खराब गोलंदाजी पाहायला मिळते मानव टीमच्या वतीनं. पहिले 2 षटक फक्त 13 धाबा होत्या. पॉवर प्ले मध्ये जर 13 धाबा खर्च केल्यात तर आपण 3 षटकामध्ये किती धाबा बहाल केल्या. हो परफेक्ट बुंद्यामध्ये चांगला बॉल इथे पाहायला मिळतो. फ्रीटचा बॉल एकदा पूर्ण जयसाठी थोडीशी धोका आहे तिथे आणि तत्पूर्वी धावा पूर्ण केल्या 2. या 2 धाबांच्या साह्यानं फलकावर धाबा 50 लागले. अर्धशतक टीमचं कंप्लीट झालेलं आहे. असं वाटलं होतं की 35-40 धाबा देखील पूर्ण होणार नाही परंतु 50 धाबा दाफलकावर जोडल्या. क्या बात आहे. चांगली बॅटिंग जयेशची. हा चेंडू पाहावा लागेल. सध्या तरी असं वाटतंय की चांगला बॉल आणि डॉट बॉल येतोय. एक अंतिम बॉल शिल्लक आणि अंतिम बॉलवर धावा किती येतील. आतापर्यंत 50 धाबा जोडलेल्या आहेत. शेवटचा बॉल. लॉफ्ट स्ट्रोक समोरच्या दिशेने उडवायचा होता. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे. पिंजरा मांडला होता जणू काय तिथे परंतु एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज झाला बाद. धावसंख्या 51 विजयासाठी इथे मानिवली टीमला गरज असेल 52 धाबांची.
थँक्यू सो मच. तर नाणेफेकीचा कॉल आपण करतो. थँक्यू डीजे. तेजसजी वाघ यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना निंबवली संघाचे कट्टर खंदे समर्थक आहेत. वयाच्या 13 वर्षापासून सर्वे कोणी केला होता कल्पेश? तर एलसीचा कॉल आणि छापा पडलाय. तर पाहुण्याला विनंती असे आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. तर नादब टीमच्या संघनायकांनी टॉस जिंकलाय. 4 षटकांची मॅच आहे. मॅच किती महत्वाची असेल? अतिशय खूप महत्त्वाचे आहे. संघही देखील आमचा खूप या हंगामामध्ये स्ट्रगल करत आहे. तर निश्चितच ह्या टुर्नामेंटमध्ये नक्कीच आम्ही काहीतरी चांगला करण्याचा प्रयत्न करू आणि ही मॅच जिंकून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. तर आज एक्झॅक्टली नांदबचे 2 संघ आहेत. एक संघ आय थिंक मला असं वाटतं पराजित झाला. तर काय सांगाल त्याबद्दल? निश्चितच आपला संघ चांगला करतोय, तो संघ थोडासा खराब खेळ करतोय, त्यामागचं कारण काय असू शकतं? आमचा दुसरा संघ देखील चांगला आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज त्या टीममध्ये आहेत. पण थोडंसं टेम्परामेंट थोडं कमी दिसलं आणि परत मिसफिल्ड झालं, त्यामुळं तो सामना जरा गमावला आम्ही. तर निश्चितच काही चुका होत असं क्रिकेट आहे. एक बाजू पडणार, दुसरी बाजू उचलली जाणार. तर निश्चित आपण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम आय थिंक फिल्डिंग घेतली आहे आणि फिल्डिंग करत असताना किती धावापर्यंत आपण समोरील संघाला आणि संघनायकाला रोकाल? कोंढेरी संघ देखील चांगला आहे. बॅट्समन खूप चांगले आहेत त्यांचे. तरी निदान 4 षटकामध्ये आम्ही 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच आणि चांगली गोलंदाज देखील आपल्याकडे आहे. तर या आयोजनाविषयी आपण सांगितलंच, परंतु निश्चितच आज संघामध्ये या दुसऱ्या मॅच मध्ये काही चेंजेस पाहायला मिळू शकतो का? सेम टीम. सेम टीम. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आपलं. तर लगेच रेडी राहा आपण फिल्डिंग साठी. तर रोहित, आपण टॉस हरलात, पुन्हा एकदा बॅटिंग करायची आणि जसं आपण मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली, या मॅच मध्ये तशी बॅटिंग पाहायला मिळेल का? नक्कीच. मागच्या मॅच मध्ये आपण डिफेंड केले, आता नांदब संघ आहे, कशी प्लॅनिंग असेल आणि काय वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळू शकते? स्ट्रॅटर्जी काय नाही, आमचा खेळण्याचा प्रयत्न करू, 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त काय विचारणार नाही, कारण आपल्याला सामना देखील कव्हर करायचा आहे. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. तर जाऊयात पुन्हा एकदा कॉम्पायर मध्ये एक छोटासा बदल आवाजामध्ये नक्कीच मी कंटिन्यू करतोय, कारण लंच ब्रेक झालाय आणि आमचे सहकारी समोरचे आता लंच साठी गेलेत. तर धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. तर विजयासाठी 52 धाबांची गरज. पाहूया धाबांचं संरक्षण केलं जाईल, धाबा डिफेंड केल्या जातील की धाबा चेस केल्या जातील, याचं चोख प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ पूर्वार्धामध्ये आता आपल्याला पाहायला मिळाला आणि उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग इथे मानवडी संघाच्या वतीने पाहायला मिळाला. पहिला बॉल, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर किरण. ओ, पहिलाच बॉल पुल केलाय, सक्सेसफुल राहील का? चेंडू एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवर शंखनाथ पुंकलाय, बॅटने उत्तर दिलाय चौकार. धर्माची आठवण करून दिली या फटक्यानं. पहिल्या बॉलवर तडाखा, पहिल्या बॉलवरच सुरुवात केली आहे, इरादे स्पष्ट केलेत फलंदाज देवेंद्रना.
धाबाचं समीकरण पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मानिवली संघाने गोलंदाजी चांगली केली होती आणि आता इथे फलंदाजी देखील चांगली करावी लागेल कारण स्लॉग ओव्हर्समध्ये स्लॉग हिटर्सने ओझरलीच्या चांगली बॅटिंग केली आणि भरपूर धाबा तिथे म्हणजेच मानिवलीच्या गोलंदाजांनी. दुसरा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे वाईडिस लॉंगनला दूर राहील भरपूर. चेंडू सीमारेषा पलीकडे आणखी एक दर्जेदार चौकार. मित्रांनो शुभागमन झाले. अजिंक्य चौधरी आणि ओमकार तरे या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 2 बॉल 2 चौकार बॅक टू बॅक सलगचे 2 मोठे हिट. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये करपूस समाचार किरणचा उचलतायत. आप ट्रॅकर आणखी एक वन मोर टाइम परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिथे. एकच धाब एक पडली आहे. 3 चेंडू आणि 9 धाबा. तीन चेंडू 9 धाबा. धाब फलकावर आपला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पुनश्चा चौथा बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ट्रॅप रचला होता आणि त्या जाल्यामध्ये अडकवलं देखील फलंदाजाला. विकेटचं पतन सफलता पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये किरण साडी. थैंक यू सो मच. हर जुबा पे एक दिन तेरा ही नाम होगा. हर कदम पे तेरी है दुनिया का सलाम होगा. हर मुसीबत का सामना कर तू डट कर. तू देखना समय तेरा भी गुलाम होगा. आणि हे सांगत असताना गोलंदाज रिजवान फायर झाला मैदानाच्या आतमध्ये. विकेट आणि विकेट पाहायला मिळते. 4 चेंडू 9 धावा. धाव फलकावर एक सफलता. सफलतेचं कॉलम भरलं जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. किरण पुन्हा एकदा ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अपील केली गेली हलकीशी. डॉट बॉल आहे. दोन्ही पंच तटस्थ आहेत म्हणजे डॉट बॉल आहे. चला नो आर्ग्युमेंट. 5 बॉल 9 धावा. धाव फलकावर. दोन्ही अनुभवी पंच आहेत मित्रांनो. यात शंका नाही. स्क्वेअर लेग पंच आमचे पिंट्या. भरपूर अनुभव त्यांच्याकडे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहत असतो. चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. अंतिम बॉल शिल्लक. कमबॅक झाला किरणचा. एक आशेचं किरण म्हणून ज्याच्याकडे हेरलं गेलंय ओझरली संघाने. ओ तिथे काय घडलं पाहावं लागेल. पुन्हा एकदा किरण अंतिम बॉल साठी. ओ आप ट्रॅकर होता. गती कमी केली. चांगला बॉल एक्झॅक्टली पाहायला मिळाला तिथे. आणि या ठिकाणी पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावर 1 बाद 9 धावा.
दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज लॉफ्ट केलाय, चांगला फटका आहे, चेंडू सापडणार नाही, चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. पुढचा बॉल ओ फुलटॉस मिडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित, परंतु नक्कीच झोपाडाचे आमचे अत्यंत जवळचे मित्र ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. अर्थात आमचे बंधुतुल्य मित्र राहुल दादा भालेकर आणि त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि आम्हा दोन्ही समालोचकांसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. तर त्यांचा देखील धन्यवाद व्यक्त करूया. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा चांगला फटका पाहायला मिळतोय. सौंदर्य दाखवत असताना क्रिकेटचा इथे ठोकलाय चौकार. पुन्हा एकदा बॉलर बॉलर बॅट आहे, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित तिथे. एकच धाव इथे आतापर्यंत. धावसंख्या पुढे गेली, धावसंख्येमध्ये बदल आणि दरम्यान इथे मात्र मित्रांनो एवन जोडी अर्थातच विजयदादा पाटील आणि त्यांच्या सोबतीला निलेश भाऊ शेलार इथे आपल्या व्यासपीठावर बीआयपी टाइल्स मध्ये आसनस्थ होत असताना त्यांचं सरसेस भागात चांगला फटका. दरम्यान मिडॉमचा क्षेत्ररक्षक बीट लॉंग ऑनला उपस्थित, त्याच्या डोक्यावरनं आमच्या मान्यवरांना सलामी देत असताना चेंडू सीमा पार आरपार बहारदार चौकार. शेड्यूल आज पीसी असते का पीसी प्रीमियर लीग देखील सुरू आहे. पीसीच्या त्या क्रीडांगणावर स्वर्गीय निर्मलताई पाटील क्रीडांगण कीच दिशा बदलली आणि दशा बदलली क्रीडांगणाची खऱ्या अर्थाने. चांगलं स्वरूप निर्माण केलं पीसीच्या क्रीडांगणाचं आणि भरपूर चांगलं क्रीडांगण आपण पाहतो या विभागामध्ये. पार्टनर लॉफ्ट केला, चांगला फटका, बॉल चला स्क्वेअर बाउंड्रीच्या बाहेर, दन 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 करत सीमा पार चौकाराचा इशारा. आला शिवसेनेचा वाघीर दादा, शिवसेनेचा वाघीर. विजय पाटील पिसे गावाचा शिवसेनेचा वाघीर. शिवसेनेचा वाघीर दादा, शिवसेनेचा वाघीर. विजय पाटील पिसे गावाचा शिवसेनेचा वाघीर.
18 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज आहे. धाव फरक आता वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि मानिवलीचे बॅटर्स खऱ्या अर्थाने डॉमिनेट करतायत गोलंदाजांना. पॉवर प्ले पूर्णतः आपल्या नावावर केलं. एक सफलता नक्की झाली. धावसंख्या 27. पहा मित्रांनो, VIP डाईस मध्ये दाखवतात आमचे कॅमेरामॅन निलेश भाऊ शेलार असतील, विजयदादा पाटील आणि सुधाबाई आणि संपूर्ण ताफा आपल्या तिथे VIP डाईस मध्ये या संपूर्ण स्पर्धेचा नक्कीच आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. या कल्याण विभागामधील एक अत्यंत नामवंत स्पर्धा आपण एन्जॉय करतात. अर्थातच स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली आयोजित विहान ट्रॉफी 2026. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या षटकामध्ये जगदीश येतोय. जगदीश कांबेरे एक विस्फोटक अष्टपैलू घातकी ऑलराऊंडर ज्याच्याकडे बघितलं जातं तो विस्फोटक खेळाडू आपल्या मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन ओढतो विकेट ना. ओ चांगला बॉल एक्झॅक्टली जिथे टाकायचं होतं पुलर लेनचा बॉल. परफेक्ट लाईन दिली चेंडूला आणि टप्पा देखील अचूक होता. 17 बॉल 25 ची गरज. जगदीश कांपेरे या षटकामध्ये आपल्या संघाला वापसी करून देईल का? किमान 5 ते 6 धाबांचं षटक फेकावं लागेल जर इथे जहरमान ओझरली संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. परंतु बॅटिंग आज चांगली गेली मानिवलीने. मानिवली संघाचे बॅटर्स खऱ्या अर्थाने आपले रंग दाखवलेत त्यांनी आणि पॉवर प्लेचे दोन्ही षटक पूर्णतः त्यांच्या नावावर राहिलेले आहेत. तर नक्कीच आपण शुभ सन्मान घेऊया. धावसंख्या धावफलकावर झाली आहे 27. 17 मध्ये 25 ची गरज आहे. सामना सुरू राहील. शुभ सन्मान घेतले जातात खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर उपस्थित पिसेगावचे अनबादशान अर्थातच विजयदादा पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. मी विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ असे सन्मानित करायचं आहे. एक कॅमेरा इकडे टर्न करा. फक्त जो बॉलर रेंजचा कॅमेरा आहे तो कंटिन्यू करा आणि एक कॅमेरा इकडे येऊ द्या. विनंती असेल कॅमेरामॅनला देखील. विजयदादा पाटील इथे आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. तर नक्कीच विहाना देखील चिमुकली ते उपस्थित आहे. विजयदादा पाटील यांची सुपुत्री आणि तिचं देखील सहर्ष स्वागत खऱ्या अर्थाने विजयदादा पाटील उद्योगपती समाजसेवक पिसे आणि शिवसेनाचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आणि दादांचा इथे शुभ सन्मान आमचे अनिलजी केणे साहेब आहेत त्यांच्या शुभ हस्ते तिथे सन्मानित केलं जाते त्यांना. तर पाहताय आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर शुभ सन्मान घेतला जातो. इथे महाराष्ट्राचा महाशृंगार सुगंधित पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं गेलं. त्यानंतर सुधाकर पाटील साहेब आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान सुधाबाई आमचे आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. आज त्यांचा देखील शेड्यूल बिझी आहे कारण पीसीए प्रीमियर लीग सुरू आहे आणि ते सोडून कुठेतरी इथे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं धन्यवाद आपण व्यक्त करूया. नक्कीच शुभ सन्मान संपन्न होतोय. त्या दरम्यान नक्कीच एक अनाउन्समेंट विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक मदत 11,000 रुपये नक्कीच आलेले आहेत. तर विजयदादा पाटील यांचं देखील धन्यवाद व्यक्त करूया या स्पर्धेच्या वतीनं. त्यांचं मोलाचं सहकार्य सातत्याने लाभत असतं. आणि दरम्यान हितेश पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं घेतला जातोय. तर विनंती असेल दादांना विजेश दादा आदरणीय त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. महेंद्र केणे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाते. व्यासपीठावर नक्कीच निलेश भाऊ शेलार देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील धन्यवाद व्यक्त करतोय. त्यांचा देखील सामना आहे ते देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
त्या दरम्यान शुभ सन्मान सुरू आहे. आदरणीय हितेश दादा पाटील साहेब महेंद्रजी केणे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. तर खूप खूप धन्यवाद या तिन्ही मान्यवरांचं. आपण व्यासपीठावर येऊन पुन्हा एकदा आसनस्थ व्हा अशी विनंती करतोय. सामना सुरू आहे एकीकडे आपण पाहताय पुन्हा एकदा आपण मॅच कडे बोलतोय. आता विजयासाठी जर धावांचा विचार केला तर 13 बॉल्स मध्ये 23 ची गरज आहे. तर निलेश भाऊ शेलार यांचा शुभ सन्मान आपण घेतोय व्यासपीठावर. ओ दरम्यान स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉल पाहायला मिळतोय. तर नक्कीच पाहुण्यांचा संपूर्ण ताफा आता रजा घेतोय. सुधाबाई यांचा देखील धन्यवाद. 1800 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केलेली आहे आणि निलेश भाऊ शेलार यांच्या माध्यमातून आपला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे स्पर्धेसाठी. आणि आमच्या समोरचकांवर देखील त्यांचं भरपूर प्रेम आहे, कारण 1000 रुपयांचं कॅश प्राइज दादांच्या माध्यमातून आमच्यासाठी देखील आलं. त्यांचं देखील धन्यवाद. आणि नक्कीच विजयदादा पाटील त्यांना कोण विसरणार मित्रांनो. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा गाडीचा वाटा असतो. 11,000 रुपयांचा नक्कीच मदत या स्पर्धेसाठी आर्थिक मदत त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यांचा देखील धन्यवाद. चला वेळ होती ड्रिंक्स ब्रेकची. 12 चेंडूमध्ये 20 ची गरज. तोपर्यंत आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया 2 मिनिटांचा कालावधी. आणि या ऐकूयात पुन्हा एकदा डीजे मास्टर यांच्याकडनं सुमधुर असं संगीत. चला ड्रिंक्स ब्रेक समाप्त. वेळ झाली आता सामन्याला सुरुवात करायची. आणि 12 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. यापुढील सामना असेल श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी बनाम आई गावदेवी नांदप सागर. नक्कीच टॉस करून फिल्डिंग स्वीकारलेले आहे. कोंढेरी टीमला बॅटिंग साठी निमंत्रण आलेलं आहे. कोंढेरी टीम इथे विसावक इथे आमच्या VIP टाईम्स मध्ये आमचे सहकारी मित्र नक्कीच आहेत. आनंद केने, पुढचा बॉल. ओ हो काय फटका आहे. खेळाडू कक्षाला मानवंदना देतोय. सिक्सर पाहायला मिळेल तिथे.
डॉट बॉल. दहा चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. षटकारानंतर चांगली वापसी राहिलेली आहे गोलंदाज जयेशची. 9 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. नऊ बॉल 14 ची गरज. सामना अजून संपलेला नाही मित्रांनो. अजून एखादी विकेट किंवा डॉट बॉल जर एखाद दोन आले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा जर्मन ओझरली संघ बॅक करतील. चला, जास्त टीम मीटिंग नकोय. बॅटिंग करणार टीम. दरम्यान चांगला चेंडू. आणखी एक डॉट बॉल आलाय का पंच? यस यस, आणखी एक डॉट बॉल. 8 चेंडू 14 ची गरज. आता सामना बरोबरीवर आलाय. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय. उंच जास्त आहे. लांबी किती पाहावं लागेल, आणि जितकी होती उंची तितकी लांबी. चेंडू हवाई फायर साठी. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. सात चेंडू 8 ची गरज. पहिल्या षटकाराला त्यानंतर डॉट बॉल आले, परंतु डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा षटकार, आणि आता सामना पुन्हा एकदा खुला होतोय. एक तेरी एक मेरी सुरू आहे. कधी सामना ओझरलीच्या बाजूने तर कधी मानिवलीच्या बाजूने झुकतोय. आता मानिवलीच्या बाजूने हेलिकॉप्टर उडवला. गॅप आगे, क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दाबाची शक्यता, आणि यस, फिंगर गोज ऑफ. विकेटचं पतन. पकडलं तिथे. फलंदाज बाद. सहा चेंडू विजयासाठी 7 धाब्यांची गरज. 6 चेंडू 7 ची गरज. गोलंदाज कोणता येईल? 7 धाबा डिफेंड करतील. 7 धाबांचं संरक्षण करतील का, की 7 धाबा चेस करतील? मानिवलीचे बॅटर्स मात्र मला अटॅकिंग मूड मध्ये पाहायला मिळाले आतापर्यंत. चांगली बॅटिंग आतापर्यंत झालेली आहे त्यांच्या वतीनं. 6 चेंडू 7 ची गरज. चला, सामन्याला थांबवू नका, आपण विलंब करू नका. या सामन्यामध्ये भरपूर जास्त वेळ गेलेला आहे. पण आपण सांगा, थोडस जास्त वेळ खर्च करून देऊ नका. सहा चेंडू 7 ची गरज. आतापर्यंत पाहायला गेलं तर दोन्ही संघांनी चांगला खेळ केलाय, परंतु अंतिम घटिका स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिटर आपण पाहतोय. फलंदाज कोण आहे? आदित्य आणि मयूर. स्ट्रायकिंग एंडवर मयूर, आदिश इसमे ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. 6 चेंडू 7 ची गरज. उर्ध विकेट ना. गोलंदाज लॉफ्ट केलाय. लॉफ्ट स्ट्रोक. सामना खुला करत असताना बॅटचा जसा संपर्क चेंडू आला ना, तसा मात्र त्याला धाडलं सीमारेषा पलीकडे. जे म्हटलं जातं इनटू द स्लॉट, आणि इट्स
आउट ऑफ द पार्किंग प्लॉट. षटकार. सहा मध्ये 7ची गरज होती, आता 5 मध्ये एक धाव बनवायची आहे. स्कोर आर लेवल, परंतु चेसिंग कंपल्सरी आहे आणि एक धाव आपल्याला बनवावी लागेल. 5 बॉल्स मध्ये एका धावेची गरज. मानिवली टीमने काय बॅटिंग केली आहे, कौतुक करावं लागेल मानिवली टीमचं. चला कोंडिली टीम आपण रेडी राहा आणि त्यानंतर नांदप आपण देखील रेडी राहायचं आहे. मयूर साडी पुढचा बॉल. ओ लेग बायच्या स्वरूपात धाब येईल का इथे. विजयाची धाव आहे. हा सामना फिनिश झाला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. ते म्हणजे केस जीवदानी मानिवडी संघाचं आणि